वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आता जे टोलनाक्यावर जे पोलीस होते त्या सगळ्यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे। नसरापूर येथे जी घटना घडलेली आहे त्याच्या निषेधार्थ आज खेड-शिवापूर टोलनाक्यावर आंदोलन होणार आहे। पण कुठल्याही प्रकारे हा टोल नाका जाम होऊ नये म्हणून तुम्ही जर बघू शकत असाल माझ्या उजव्या साईडला तर संपूर्ण फौज फाटा हा इथे तैनात करण्यात आलेला आहे। प्रत्येक जण इथे सगळ्या सुरक्षेच्या दृष्टीने सगळ्या गोष्टी इथे करण्यात आलेल्या आहेत। सकाळी 7 वाजल्यापासूनच तुम्ही बघू शकत असाल आता 12 वाजत आलेले आहेत। सकाळपासून सगळे पोलीस आपल्या कामगिरी चोख बजावत आहेत आणि इकडे महिलांची एक मोठी फौज देखील बोलवण्यात आलेली आहे। ज्या प्रकारे हा सगळा बंदोबस्त करण्यात आलेला आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार इथे घडता कामा नये याच्यासाठी पोलिसांकडनं उत्तम बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। परंतु या चिमुकलीला न्याय मिळावा म्हणून आपल्या बरोबर वंचित बहुजन आघाडीचे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। आज इथे टोलनाका बंद होणार होता आणि आंदोलन होणार होतं, काय सांगाल त्याबद्दल? आज हे आमचं संविधानिक मार्गाने टोलनाक्यावरचं बंदचं आंदोलन होतं की इथं टोल फ्रीचं आंदोलन आम्ही करणार होतो आणि हे आंदोलन चालू होण्याच्या आधीच पोलीस प्रशासनाने आंदोलन दडपण्याचं पूर्णपणे काम केलेलं आहे। तर आम्ही वेल्हे तालुक्यातून मी रिपब्लिकन पार्टीचा युवक अध्यक्ष आहे। या ठिकाणी आमचे वंचितचे पण तालुक्याचे अध्यक्ष आले वंचितचे। तर आम्ही सर्वजण इथं जमा होण्याच्या आधीच आमचे जे आंदोलनकर्ते होते विनोद भाऊ गायकवाड यांनाच आंदोलन करण्याच्या आधी या ठिकाणी पोलीस प्रशासनाने त्यात आता जेलमध्ये चौकीमध्ये नेलेलं आहे। तर आंदोलन चालू होण्याच्या आधी जे पोलीस प्रशासनाने आंदोलन दडपण्याचं काम केलं आणि आम्ही आल्यापासूनच बघितलं तर पूर्णपणे आम्हाला ते तर रोडवरती देतच नव्हते। काय मागण्या आहेत तुमच्या? नाही, त्या ज्याने अत्याचार केला त्याला तात्काळ फाशीची शिक्षा झाली पाहिजे याची आमची मागणी आहे। मी वंचित बहुजन आघाडी वेल्हे तालुका अध्यक्ष आहे। या ठिकाणी आम्ही टोल फ्री आंदोलन करणार होतो आणि त्यासाठी कार्यकर्ते अजून जमत आहेत, आमचे नेते मंडळी येत आहेत, परंतु पोलिसांनी या अगोदरच काही कार्यकर्त्यांना अटक केलेली आहे। पोलिसांचं हे चुकीचं आहे। या ठिकाणी शांततेत आंदोलन होणार होतं आणि होणार आहे, तेव्हा या आरोपीला तात्काळ फाशी शिक्षा व्हावी ही आमची वंचित बहुजन आघाडीकडून मागणी आहे। काय म्हणणं आहे तुमचं? मी वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा प्रवक्ता आहे महेंद्र गायकवाड। आमचं ह्या आंदोलनामार्फत असं सांगणं आहे की जो कोणी आरोपी आहे ह्या आरोपाला आणि गुन्हा करणाऱ्याला कोणताही जात धर्म असा काही नसतो। त्यांनी हा जो गुन्हा केलेला आहे हा अतिशय निंदनीय आहे, माणुसकीला काळिमा फासणारा गुन्हा आहे। तर त्याला तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्याच्यावरती फाशी शिक्षा झाली पाहिजे। अगदी 15 दिवसात कोर्टाने याला फाशी द्यावी अशी आमची विनंती आहे। त्यामार्फत आम्ही हे आंदोलन टोल फ्री आंदोलन या ठिकाणी चालू केलं, परंतु आमचे काही कार्यकर्ते जमायच्या अगोदरच पोलिसांनी आमच्या काही कार्यकर्त्यांना गाडीमध्ये भरून पोलीस स्टेशनला किंवा इतर ठिकाणी कुठेतरी हलवलेलं आहे। तर हे आंदोलन थांबणार नाही। आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे आंदोलन या ठिकाणी चालू राहणार आहे। नक्कीच ज्या प्रकारे या चिमुकलीवर अत्याचार झाले, खरं तर ती आजोळी आली होती आणि त्याच्यानंतर तिच्यावर ज्या प्रकारे हे अत्याचार झालेले आहेत या अत्याचाराला खरंच माणुसकीला काळिमा फासणारा हा सगळा प्रकार आहे आणि या सगळ्या चिमुकलीला न्याय मिळण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे सगळे कार्यकर्ते खेड-शिवापूरच्या टोलनाक्यावर आले होते। पण तत्पूर्वी या टोलनाक्यावर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, टोलनाका सुरळीत चालावा। काल जसा नवले ब्रिजच्या इथे चक्का जाम झाला होता आणि सगळीच वाहतूक कोंडी झाली होती आणि लोकांना वेठीस धरण्यात आलं होतं, तसा प्रकार घडू नये याच्यासाठी पोलीस प्रशासन आज सकाळपासून म्हणजे पहाटेपासूनच सज्ज आहेत आणि ज्या प्रकारे त्यांनी हा टोलनाक्याच्या अलीकडे आणि पलीकडे दोन्ही साईडला बंदोबस्त लावलेला आहे त्याच्यामुळे जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, बाकीची वाहतूक कोंडी होऊ नये, लोक वेठीस धरली जाऊ नये। मात्र हे आंदोलन पण व्हावं हे देखील तेवढीच प्रशासन पूर्णपणे याबाबत सगळं नियोजन करत आहे ते आपल्याला बघायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित वनकटेसह प्रतीक्षा पारखी, LS मराठी, पुणे।